सो बस्ती म्हणजे काय? तर बस्ती वातेच्या पित्तेच्या कफे रक्तेच्या सस्यते. गुडघेदुखीचे बरेच प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये वात, पित्त, कफ आणि यांचा तो रोल आहेच. तर बऱ्याच वेळेला पेशंट्सना चेक करताना आपल्याला असं बघायला मिळतं की डाएट ह्याच्यामध्ये बरेच वेळेला वात वाढण्याचे लक्षण आपल्याला बघायला मिळतात. आजकाल कसले तरी चिप्स येतात, कुरकुरे येतात, त्याच्यामध्ये खूप जास्त वात असतो. तर त्या गोष्टी तुमच्या आहारातनं कमी करायला पाहिजेत. आयुर्वेदामध्ये नक्कीच असे उपचार आहेत जेणेकरून आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी जी आहे ती अवॉइड करू शकतो. एक तर तुमचं वजन खूप वाढलेलं असतं आणि त्याच्यात तुम्ही खूप जास्त चालतात, तर ह्याला अध्वगमन असं सांगितलेलं आहे. आता नुसते पाय बेंड करायचे, सरळ करायचे, बेंड करायचे, सरळ करायचे. हा व्यायाम जरी केला ना तरी फ्लेक्झिबिलिटी खूप छान राहते. तर पावसाळ्यामध्ये निसर्गतः आपल्या शरीरातला वात खूप वाढलेला असतो. ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी घरच्या घरी कोणते उपाय करावे? अग्निकर्म हे खूप उपयुक्त असं पंचकर्म आहे. त्याच्यामध्ये आपण सुवर्ण, रौप्य, पंचधातू अशा वेगवेगळ्या शलाका आपल्याकडे असतात. सो त्यामुळे दरवेळीच तुम्ही तेल वापरलं आणि तेलाने मसाज केलात म्हणजे तुमचा आजार बराच होईल असं नाही आहे. प्राणायाम म्हणजे काय? तर प्राण म्हणजे वायूचाच प्रकार आहे प्राण, आणि आयाम म्हणजे कंट्रोल, म्हणजे वाढलेल्या वाताला कंट्रोल करणं म्हणजे प्राणायाम. खूप जास्त आंबवलेली पदार्थ म्हणजे रोजच इडली, मेदूवडा, डोसा, तर ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा शरीरामध्ये वाताची वृद्धी खूप जास्त होत असते. स्त्रियांमध्ये आपण बघितलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे बरेचसे चढ उतार त्यांच्या शरीरामध्ये येत असतात. आजकाल आपण बघतो की कुठलाही आजार स्ट्रेसमुळे वाढतो. ओके, सो आपल्याला जर का आपल्या हाडांची ताकद चांगली ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या शरीरातल्या 3 महत्वाचे घटक जे आहेत ना ते योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. नमस्कार, मी निलेश परब गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सावंत विश्वस्वरूप आयुर्वेदा आणि पंचकर्मा सेंटरचे डॉक्टर पूर्णेश्वर सावंत. ते आयुर्वेदा गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण गुडघेदुखी कशामुळे होते आणि गुडघेदुखीवरती काय उपचार केले पाहिजेत हे बघणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. तर सर, तुमची डॉक्टरकीची जर्नी कशी सुरू झाली? ओके, सो माझं BMS आणि त्यानंतर MS आयुर्वेदा ह्याचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि गेल्या 16 वर्षांपासून ठाणे नौपाडा इथे डॉक्टर सावंत विश्वस्वरूप आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर इथे आपण सर्व प्रकारच्या आजारांवरती आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि पंचकर्म उपलब्ध करून देत आहोत. विशेष आपलं जे पेशंट्स असतात जास्त ते बघितलं तर आपल्याकडे गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठीच्या मणक्यांचे विकार ह्याचे पेशंट्स आपल्याकडे जास्त असतात. सर, आता आपण बघतोय की गुडघेदुखी पहिली वृद्धांमध्येच बघितली जायची. आता जे कमी एजची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये पण हे आजार बघितला जातो. बरोबर. तर यावरती काय निदान आहे? सो आता कसं आहे ना, बदलत्या लाईफस्टाईलमुळे आता जर का आपण बघितलं की गुडघेदुखीचे बरेच प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये वात, पित्त, कफ आणि यांचा तो रोल आहेच. पण त्याचबरोबर ना धातुक्षयजन्य म्हणजे झीज होते ज्यावेळी सांध्यांची खूप जास्त, त्यावेळी सुद्धा गुडघेदुखीचा, संधिवाराचा त्रास जास्त होऊ शकतो. तर आजकालची आपण जी यंग जनरेशन बघतोय त्यांच्यामध्ये काय होतंय की खाण्यापिण्याच्या वेळा नीट नाही आहेत, स्ट्रेस खूप जास्त आहेत. आता जिमचं आपण म्हटलं तर बरेच जण जिममध्ये पण खूप जास्त एक्सरसाइज करतायत, पण त्याच्यानंतर जी योग्य काळजी स्वतःची घेतली पाहिजे ना ती कुठेतरी कमी पडते आणि त्याच्यामुळे हा शरीरात जो वाढलेला वात आहे तो वात त्यांच्या गुडघ्यांमध्ये जाऊन त्यांना सांधेदुखीचा त्रास लवकर होत आहेत. सो फक्त सांध्यांची झीज असं कारण मर्यादित न राहता आजकाल आपल्याला इतर कारणं सुद्धा बघायला मिळतात. गुडघेदुखी चालू झाल्यावर काय केलं पाहिजे? सो गुडघेदुखीची ज्यावेळी तुम्हाला सुरुवात होते याचा अर्थ कुठेतरी तुमच्या शरीरात वाताची वृद्धी व्हायला सुरुवात झालेली आहे. मग सर्वप्रथम हे आपण ऑब्झर्व्ह करायचं की आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या जीवनामध्ये अशा कुठल्या गोष्टी येत आहेत ज्याच्याने आपल्या शरीरातला वात वाढतोय. तर बऱ्याच वेळेला पेशंट्सना चेक करताना आपल्याला असं बघायला मिळतं की डाएट ह्याच्यामध्ये बरेच वेळेला वात वाढण्याचे लक्षण आपल्याला बघायला मिळतात. सो नुकतीच आपल्याकडे अशी एक लहान मुलगी आली होती, म्हणजे लहान म्हणजे एक 8वी-9वीतली मुलगी असेल ती, आणि तिला गुडघेदुखीचा त्रास होत होता. तर त्याच्या केसमध्ये आता धातुक्षयजन्य म्हणजे वय वाढण्यामुळे जी गुडघेदुखी होती तीही नक्कीच नव्हती. आणि मग प्रॉपर हिस्ट्री घेतल्यावर आपल्याला हे लक्षात आलं की तिला रोज कडधान्य खायची सवय होती, म्हणजे ती फक्त उसळीच खायची, बाकी तिला पालेभाज्या, फळभाज्या या अजिबात आवडत नव्हत्या. तर काय होतं ना, कडधान्यांचं अतिसेवन झाल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये वात वृद्धी होते आणि वात वाढत गेला ना की मग तो आपल्या हाडांची झीज करायला सुरुवात करतो. जसं आपण जॉग्राफिकली बघतो की बराच वेळ जर का वारा वाहत असेल तर मोठ्या मोठ्या पर्वतांना सुद्धा पोखरण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. तसंच आपल्या शरीरातला वायू जर का बराच वेळ वाहत राहिला ना तर त्याच्याने आपल्या हाडांची झीज व्हायला लागते आणि त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सांधेदुखी होऊ शकते. सो अशी सगळी वेगवेगळी कारणं लपलेली असतात, ती आपल्याला योग्य निदान करून शोधावी लागतात. ओके, मग हा वात कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे?
सो जसं मी म्हटलं तसं, की वात कमी करण्यासाठी आहार तुमचा योग्य असायला पाहिजे. तर जसं मी कडधान्य हा एक वातवर्धक आहार म्हटलं, तसंच त्याप्रमाणे कुठलाही अतिवृक्ष आहार म्हणजे खूप जास्त ड्राय, आजकाल कसले तरी चिप्स येतात, कुरकुरे येतात, त्याच्यामध्ये खूप जास्त वात असतो. तर त्या गोष्टी तुमच्या आहारातनं कमी करायला पाहिजेत. त्याचबरोबर आपण ज्यावेळी वाताला कुठल्याही कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये वात वाढतो, त्यावेळी आपल्या शरीरातली वृक्षता, ड्रायनेस जो आहे तो वाढत असतो. मग त्या ड्रायनेसला कमी करण्यासाठी आयुर्वेदात उत्तम औषध सांगितलंय ते म्हणजे तेल. म्हणजे तेलाचा मसाज, तेलाचा वापर हा झाला पाहिजे. त्याचबरोबर अभ्यंतर म्हणजे इंटरनली सुद्धा ओलिएशन करणं गरजेचं आहे, जेणेकरून हा वात जो आहे तो कंट्रोलमध्ये राहील. सो त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम म्हणजे गाईचं तूप. सो गाईच्या तुपाचं जर का तुम्ही सेवन केलंत इंटरनली आणि बाह्य म्हणजे बाहेरून तुम्ही जर का तेलाचा वापर केलात, अभ्यंग मसाज केलेत, तर त्याच्याने सुद्धा तुमच्या शरीरातला वात जो आहे तो कंट्रोलमध्ये राहतो. ओके. काही वेळा असं सांगितलं जातं, की ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे गुडघेदुखीवरती, बरोबर. ज्यांची एज झाले. तर ऑपरेशन करणं हा योग्य मार्ग आहे, की आयुर्वेदावरती त्याच्यावरती उपचार आहे? आयुर्वेदामध्ये नक्कीच असे उपचार आहेत, जेणेकरून आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी जी आहे ती अव्हॉइड करू शकतो. ओके. फक्त आता ते कोणत्या स्टेजमध्ये आहेत, पेशंटला किती त्रास होतोय, त्याचं नक्की कारण काय आहे, त्याप्रमाणे आपली ट्रीटमेंट जी आहे ना ती बदलते. आयुर्वेदामध्ये असं काही नाही सांगितलेलं आहे, की हा आजार आला म्हणजे ही ट्रीटमेंट द्या. प्रत्येक आजाराचं जे कारण आहे ते प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळं असू शकतं. प्रत्येक रुग्णाची प्रकृती ही वेगवेगळी असते. तर ते प्रकृती परीक्षण करून, योग्य पद्धतीने नाडी परीक्षण करून आपल्याला आजाराचं कारण ओळखावं लागतं आणि त्यानुसार आपण जर का ट्रीटमेंट केली ना, तरच आपल्याला ते पूर्णपणे बरं करता येतं. सो डेफिनेटली जेव्हा आपण बघतो, की पेशंटला खूप जास्त स्टिफनेस असतो किंवा थोडं पण नी बेंड करता येत नाही अजिबात आणि खूप जास्त वेदना असतात. अशा कंडिशन्समध्ये सुद्धा आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी त्यांचं पेन कमी करू शकतो आणि आपल्या क्लिनिकमध्ये असे बरेच पेशंट आहेत, की ज्यांना आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्यापासून अव्हॉइड केलेलं आहे. ओके. कॉमन रिझन्स काय आहेत यामागचे, गुडघेदुखी मागचे? ओके. सो गुडघेदुखीमध्ये जर का आपण बघितलं तर हल्लीच्या लाईफस्टाईलमध्ये आपण जर का कॉमन रिझन्स जे आजकाल मला बघायला मिळतं, तर असे बरेच रिझन्स आहेत खरं तर. पण एक रिझन जो मला खूप कॉमनली बघायला मिळतो, ते म्हणजे एकतर सगळ्यांचंच वजन आजकाल वाढलेलं आहे आणि कोणालाच एक्सरसाइज, प्रॉपर योगा करायला वेळ नाहीये. पण एक गोष्ट मात्र सगळे रुग्ण करत असतात, ते म्हणजे चालायला जाणं. म्हणजे कुठल्याही रुग्णाला विचारलं, की तुम्ही काय करता? तर ते म्हणतात, "आम्ही चालतो ना, आम्ही भरपूर वेळ चालतो." तर किती वेळ? तर 45 मिनिटं, 1-1 तास चालतो, 1.5 तास चालतो, असं बरेच जण सांगतात. सर एकतर तुमचं वजन खूप वाढलेलं असतं आणि त्याच्यात तुम्ही खूप जास्त चालतात. तर ह्याला अध्वगमन असं सांगितलेलं आहे. अत्यध्वगमन म्हणजे खूप जास्त चालणं ह्याच्यामुळे काय होतं, की तुमच्या गुडघ्यांची उलटं जास्त झीज व्हायला लागते आणि त्याचमध्ये तुमचं जर का वजन जास्त असेल, तर त्या वजनाचा भार सुद्धा तुमच्या गुडघ्यांवर येतो आणि त्याच्यामुळे तुमची सांधेदुखीची जी झीज होण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती अजून ॲक्सेलरेट होते आणि त्यामुळे सांधेदुखीचा त्रास अजून वाढू शकतो. सो या सगळ्या रुग्णांना मी हेच सांगतो, की तुमचा जो एक्सरसाइज रुटीन असला पाहिजे, तो कॉम्प्रिहेन्सिव्ह असला पाहिजे. नुसतं चाललं म्हणजे आपण खूप चांगला एक्सरसाइज केला असं नाही होत. तर तुम्ही एक साधारणतः 20 ते 25 मिनिटं चाला, मग काही मिनिटं स्ट्रेचिंग करा, योगा करा आणि सगळ्यात शेवटी प्राणायाम करा. सो अशा सगळ्या गोष्टी जर का आपण व्यवस्थित केल्या ना, तर त्याचा परिपूर्ण असा एक्सरसाइजचा जो पॉझिटिव्ह इफेक्ट आहे, तो आपल्या शरीरावरती मिळतो आणि त्याच्याने सांधेदुखी जी आहे ती कमी होते, वाढत नाही. ओके. गुडघेदुखीसाठी सगळ्यात उपयुक्त असे व्यायाम कोणते आहेत? सो गुडघेदुखीसाठी आपण बघितलं तर सगळ्यात सोपा व्यायाम जो मी सांगतो पेशंट्सना ते म्हणजे सूक्ष्म व्यायाम. तर म्हणजे काय तर सगळ्या जॉइंट्सची मूव्हमेंट झाली पाहिजे. सगळे जॉइंट्स तुमचे सांध्यांची मूव्हमेंट झाली पाहिजे. सो सकाळी उठल्यावरती स्त्रियांनी किंवा पुरुषांनी जर का त्यांना सांधेदुखीचा त्रास असेल, तर नुसते पाय बेंड करायचे, सरळ करायचे, बेंड करायचे, सरळ करायचे. हा व्यायाम जरी केला ना तरी फ्लेक्सिबिलिटी खूप छान राहते. तर आता असं बरेच वेळेला मला बघायला मिळतं, की आपण ज्यावेळी ट्रीटमेंट सुरू करतो त्यावेळी त्यांना अजिबातच बेंड करता येत नसतं आणि मग हळू काय होतं, की आपण मसाज करतो, आपण पोटातनं औषधं देतो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म करतो. त्याच्या मदतीने काय होतं ना, की आधी जो गुडघा अजिबात बेंड होत नव्हता, तो आता हळू बेंड व्हायला लागलाय आणि मग पेशंट स्वतःहूनच सांगतात, की आता आमची बेंड करण्याची जी क्षमता आहे, ती वाढायला लागलेली आहे. सो तसाच नी फोल्ड करायचा, सरळ करायचा. हा सोपा व्यायाम जरी तुम्ही केलात, तरी त्याच्याने तुमच्या सांध्यांची फ्लेक्सिबिलिटी जी आहे, ती चांगली राहते. ओके. पंचकर्मामध्ये यावरती काय उपचार आहेत? बरोबर. सो जसं मी म्हटलं तसं, की वाताचा जेव्हा जोर आपल्या शरीरामध्ये वाढतो, त्यावेळी तुम्हाला सांधेदुखीचा त्रास हा जास्त होऊ शकतो. जसं आपण आता बघतो, की पावसाळा सुरू झालाय, तर पावसाळ्यामध्ये निसर्गतः आपल्या शरीरातला वात खूप वाढलेला असतो. तर त्याच्यामुळे काय होतं ना, की सांधेदुखीचा त्रास बऱ्याच पेशंट्सना खूप जास्त होतो या सीझनमध्ये. सो अशा वेळी आयुर्वेदामध्ये बस्ती हे पंचकर्म सांगितलेलं आहे. सो बस्ती म्हणजे काय? तर बस्ती वातेच पित्तेच कफे रक्तेच सस्यते. म्हणजे बस्ती हे फक्त वातालाच नाही, तर वात, पित्त,
कफ आणि रक्त या सगळ्या दोषांना शुद्ध करणारी असं पंचकर्म आहे. त्याच्यामुळे बस्तीचा हा चांगला फायदा हा सांधेदुखीच्या पेशंटना होतोच. त्यामुळेच माझ्या सर्व पेशंटना मी पावसाळ्यामध्ये ज्यांना त्रास होतोय त्यांना सुद्धा आणि ज्यांना त्रास होऊन गेलेला आहे पण पुन्हा तसा त्रास होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह साठी सुद्धा मी बस्ती ऍडवाइस करतो आणि अशा सगळ्या पेशंट्सना बस्तीचा खूप चांगला रिझल्ट येतो. सो बस्ती हे पंचकर्म सांधेदुखीसाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणखीन कोणती पंचकर्म करता येतील? ओके. सो बस्ती सोबतच आपल्याला इतरही पंचकर्मांचा फायदा होतो. तर वेगवेगळ्या पेशंटच्या कंडिशन प्रमाणे आपण वेगवेगळे पंचकर्म जे आहे ते सिलेक्ट करतो. जसं की आता लघु पंचकर्म आहेत काही ज्याच्यामध्ये आपण जानू बस्ती करतो. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की तुमचा जो गुडघा आहे त्याच्या भोवती आपण उडदाची पळी बनवतो आणि त्या उडदाच्या पळीमध्ये त्या मधल्या कॅव्हिटीमध्ये आपण कोमट तेलं अशी काही वेळासाठी धरून ठेवतो. तर ही तेलं छान सीप होतात आतमध्ये आणि मसल्सना रिलॅक्स करतात, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतात आणि ती जी तेलं आपण वापरतो त्याच्याने काय होतं की सांध्यांचं पोषण चांगलं होतं, वंगण चांगलं होतं आणि त्याच्यामुळे सांधेदुखीचा जो त्रास आहे तो कमी व्हायला लागतो. सो जानूबस्ती हे असंच पंचकर्म आहे जे आपल्याला करता येतं. सर, इन्स्टंट पेन रिलीफसाठी कोणतं पंचकर्म उपयुक्त ठरतं? बरोबर. सो जसं मी मगाशी म्हटलं, की बस्ती पंचकर्म काय करतं, तर वात वाढलेला आहे आणि वातामुळे झीज होते. तर त्या वाताला बाहेर काढण्यासाठी बस्तीची आपल्याला फायदा होतो. पण त्याचबरोबर ज्यावेळी पेशंटला अतिशय तीव्र वेदना असतात, इन्स्टंट पेन रिलीफ पेशंटला हवं असतं, त्यावेळी आपण 1, 2 ते 3 पंचकर्म करतो. तर त्याच्यामध्ये अग्निकर्म हे खूप उपयुक्त असं पंचकर्म आहे. त्याच्यामध्ये आपण सुवर्ण, रौप्य, पंचधातू अशा वेगवेगळ्या शलाका आपल्याकडे असतात. त्या गरम करून आपण विशिष्ट पॉइंट्सना त्याच्या ठिकाणी चटके देतो. याचा पेशंटला काहीच त्रास होत नाही, अगदी बेअरेबल असतं ते. आणि त्याचबरोबर विद्ध कर्म हे पण आपण खूप उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये आपण जे निडल आहे ती पास करून काही पॉइंट्सना आपण ती पंक्चर करतो. त्याच्याने सुद्धा तिथला जो वात आहे तो रिलीज होतो आणि ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. आणि त्याचबरोबर लीच थेरपी किंवा जलौकावचरण हे जे रक्तमोक्षण सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा होतो, की ज्यावेळी आपल्याला सांधेदुखीचा त्रास होतो त्यावेळी तिथे अशुद्ध रक्त हे साठलेलं असतं. त्याच्यामुळे ते अशुद्ध रक्त जर का आपण तिकडनं काढून टाकलं तर तिथलं हिलिंग फास्ट होतं, नवीन बोनचं रिजनरेशन छान व्हायला लागतं आणि तिथे असलेली पेन, सूज, ठणका जो आहे तो कमी होतो. तर त्यासाठी आपण लीचेस किंवा जळवा लावतो त्या भागांवरती आणि त्याच्याने सुद्धा आपल्याला इन्स्टंट पेन रिलीफ मिळतं. सर, काही लोक यासाठी स्टेरॉइड्स किंवा पेन किलर्स घेतात. तर ते बंद करून त्याच्यावरती आपण हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकतो. सो असे बरेच रुग्ण आपल्याकडे येतात की ज्यांना स्टिरॉइड्स आणि पेन किलर्स घ्यायची सवय झालेली असते आणि जर का ते नाही घेतले तर त्यांचं पेन कमीच होत नाही. अशा पेशंट सुद्धा आपण योग्य पद्धतीने आडी परीक्षण करून त्यांना 1 ते 2 पंचकर्म ऍडवाइस करतो आणि त्याचबरोबर आपण जी औषधं बनवतो त्या औषधांनी आपण काय करतो की त्यांची जी झीज झालेली आहे ना ती भरून निघण्यासाठी आपल्याला हेल्प होते औषधांच्या मदतीने. आणि त्याचबरोबर रक्तमोक्षण वगैरे अशी पंचकर्म आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला डेफिनेटली चांगला रिझल्ट येतो. आणि असे बरेच पेशंट आहेत की ज्यांची स्टिरॉइड्स आणि पेन किलर्स आपण पूर्णपणे बंद केलेले आहेत. गुडघेदुखीचे असे कोणते कोणते प्रकार आहेत? ओके. सो गुडघेदुखी ही वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. एकतर वाताचा जोर खूप जास्त वाढला असेल तर त्याच्यामध्ये गुडघेदुखीचा त्रास हा निश्चितच आपल्याला झालेला बघायला मिळतो. त्याचबरोबर जर वातासोबत पित्त किंवा रक्त वाढलेलं असेल, दूषित झालेलं असेल तर त्याच्याने सुद्धा गुडघेदुखीचा त्रास वाढू शकतो. मग या प्रत्येक दोषाप्रमाणे लक्षणं जी असतात ती वेगवेगळी आपल्याला बघायला मिळतात. जसं की जर का वात वाढलेला असेल खूप जास्त तर तिथे झीज ही खूप जास्त झालेली असते. सांध्यांमधनं कटकट असा आवाज ऐकायला आपल्याला येतो. जर का वाढलेलं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला खूप जास्त तिथे उष्णता जाणवते. हात लावलं तरी सांधे गरम लागतात. त्याचबरोबर रक्त जर का खराब झालेलं असेल त्या ठिकाणी तर तिथे मुंग्या आल्यासारखं पेशंटला फील होत असतं किंवा तिथे सूज खूप जास्त आलेली असते. त्याचबरोबर आयुर्वेदात आमवात हा पण एक वेगळा आजार सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये जर का तुमच्या शरीरात खूप जास्त अपाचित घटक असतील, म्हणजे तुमचं अन्न नीट पचत नसेल तर बरेच आम असे टॉक्सिन्स तुमच्या शरीरामध्ये साठलेले असतात आणि हे टॉक्सिन्स वातासोबत तुमच्या सांध्यांमध्ये जातात आणि तिथे प्रचंड स्टिफनेस, सूज आणि वेदना असते. सो अशा प्रकारे आपण योग्य निदान करून ओळखतो की कुठला आजार झालेला आहे आणि त्याप्रमाणे मग आपल्याला जी ट्रीटमेंट आहे ती प्लॅन करावी लागते. ओके. काही वेळा सर असं होतं की खूप सूज झाली आहे, मग काही लोक मसाज सेंटरमध्ये जातात, तिथे मसाज करतात. हे योग्य आहे का? ओके. खूप चांगला प्रश्न आहे हा. बऱ्याच जणांना असं वाटतं की कुठलाही आजार असला तरी मसाज केला तर बरं वाटेल. सो जसं आता मी म्हटलं आमवात हा एक असा आजार आहे ज्याच्यामध्ये मसाज करू नका असं सांगितलेलं आहे आणि तरीही बरेच रुग्ण आपल्याकडे असे येतात की जे सांगतात की आम्ही मसाज करून घेतला आणि त्याच्यानंतर त्रास खूप वाढलेला आहे. सो ह्याचं कारण हे आहे की दरवेळीच प्रत्येक सांधेदुखीमध्ये तुम्ही मसाज करायला पाहिजे असं नाही आहे. म्हणून तुम्ही योग्य डॉक्टरांच्या ह्याच्यानंतर कन्सल्टेशन नंतरच अशा प्रकारचा कुठलाही मसाज करा. सो आमवातामध्ये आम्ही काय
करतो तर त्याच्यामध्ये वृक्ष स्वेदन सांगितलेलं आहे. म्हणजे कुठलंही तेल लावून आपण मसाज नाही करत, तर आपण वालुका पोट्टली स्वेद म्हणजे आपण काय करतो, समुद्राची जी वाळू असते ती गरम करून तिला आपण एका पोट्टलीत बांधतो आणि त्याच्याने आपण त्या गुडघ्यांवरती स्टीम देतो. म्हणजे त्याच्याने आपण शेकवतो ते गुडघे. ओके. सो ह्याच्याने काय होतं ना, की तिथला जो आम आहे ना, तिथे जो अपाचित घटक जमा झालेला आहे तुमच्या गुडघ्यांमध्ये, त्याचं पचन व्हायला मदत होते. सो अशा प्रकारेच तुम्ही जर का वीट वापरलीत किंवा हीटिंग पॅड वापरलात घरच्या घरी, अशा प्रकारचं कुठल्याही ड्राय स्वेदनाची त्यावेळी गरज असते. ड्राय हीट देण्याची किंवा शेकवण्याची गरज असते त्या सांध्याला. सो त्यामुळे दरवेळीच तुम्ही तेल वापरलं आणि तेलाने मसाज केलात म्हणजे तुमचा आजार बराच होईल असं नाही आहे. त्यामुळे योग्य कन्सल्टेशन नंतरच तुम्ही अशा ट्रीटमेंट्स घेतल्या पाहिजेत. ओके. सर जिममध्ये बऱ्याच वेळा हेवी वेट लिफ्टिंग करताना किंवा स्क्वॉट्स मारताना नी पॅड्स यूज केले जातात किंवा काही लोक करत पण नाही. तर काय म्हणजे रिकमेंडेशन आहे की नी पॅड यूज केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत? ऍब्सोल्युटली केले पाहिजेत. आपण ज्यावेळी जिम करत असतो ना, त्यावेळी एक खूप ॲबनॉर्मल प्रेशर आपल्या शरीरामध्ये येत असतो. आपलं पर्पज असतं मसल बिल्डिंग. पण ते करत असताना त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या हाडांवरती नक्कीच येत असतो. आपले जे मसल्स आहेत ना, ते आपल्या हाडांना कनेक्टेड असतात बाय टेंडन्स. सो टेंडन्सच्या मदतीने ते आपल्या हाडांना कनेक्टेड असतात. तुम्ही ज्यावेळी एखाद्या मसलवरती खूप जास्त काम करताय, त्यावेळी त्या हाडांवरती त्याचं प्रेशर येणारच आहे. त्यामुळे मसल वर्कआउट करत असताना हाडांची काळजी घेणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे जे नियम आहेत, नी पॅड्स वापरणं किंवा इतर गोष्टी ह्या डेफिनेटली केल्याच पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट अशी पण आहे, की आजकाल बरेच जण एक्सरसाइज करतात, जिमिंग करतात. सो आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे, की जेव्हा तुम्ही कुठलंही एक्झर्शन करताय, तुम्ही तुमच्या शक्तीपेक्षा कुठलंही जास्त काम करताय, त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये वात किंवा वायू हा वाढत असतो. ओके. आणि ह्या वाताला बॅलन्स करण्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला मसाज करणं, शरीरात तेल लावणं हे करणं गरजेचं आहे. जसं की निलेश तू बघितलं असशील, की पूर्वीच्या काळी आखाड्यामध्ये कुस्ती करताना लोक करायचे आणि नंतर त्यांचा एक चेला असायचा, जो त्यांना छान तेल चोपडून मसाज करायचा. सो ह्याचं कारण हे आहे, कारण एवढं एक्सरसाइज आपण करतो, एवढं एक्झर्शन आपण ज्यावेळी करतो ना, त्यावेळी आपल्या शरीरामध्ये वात खूप वाढत असतो आणि मग त्या वाताला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला शरीराला तेल लावणं गरजेचं आहे. आणि एक्झॅक्टली तीच गोष्ट आजकालचे जे यंग जनरेशन आहेत ते मिस करतंय. एक्सरसाइज खूप करतात, पण ते इतर गोष्टी करत नाहीत, की जेणेकरून त्यांचा जो वात आहे ना तो बॅलन्स्ड राहील. सो ह्या इतर गोष्टींमध्ये नंबर 1 तर तुम्ही मसाज घेतला पाहिजे रेग्युलरली. ऑइल मसाज. तुम्हाला जर का बाहेर नाही जमलं तरी तुम्ही घरच्या घरी सुद्धा तिळाचं तेल लावून अंगाला मसाज करू शकता अंघोळीच्या आधी. दुसरी गोष्ट म्हणजे प्राणायाम केला गेला पाहिजे. ओके. प्राणायाम म्हणजे काय? तर प्राण म्हणजे वायूचाच प्रकार आहे प्राण. आणि आयाम म्हणजे कंट्रोल. म्हणजे वाढलेल्या वाताला कंट्रोल करणं म्हणजे प्राणायाम. इतकं सुंदर आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तर योगशास्त्र आणि आयुर्वेदानी ह्यांनी जो प्राणायाम हा प्रकार सांगितलेला आहे ना, तो वातविकारांच्या लोकांसाठी खरंच वरदान आहे. सो वातविकार असलेल्या लोकांनी, संधिवात असलेल्या लोकांनी प्राणायाम हा करायलाच पाहिजे. ओके. सो अनुलोम विलोम प्राणायाम हा उत्तम आहे यासाठी, तर तो त्यांनी करायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सरसाइज केलाय पण स्ट्रेचिंग नाही केलंय, तर ते पण नाही चालणार. तुम्ही कुठलाही मसल वर्कआउट केल्यानंतर त्या मसल्सना रिलॅक्स करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रेचिंग करणं खूप महत्वाचं आहे. सो तीही गोष्ट झालेली पाहिजे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये त्याच्यानंतर तुम्ही कोमट किंवा गरम आणि स्निग्ध अशा पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. तुम्ही जर का जिमिंग करताय तर तुमच्या शरीरात वात वाढलेला आहे. वात हा वृक्ष आणि थंड आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर का कोल्ड ड्रिंक्स पिताय किंवा एकदम थंडगार काही गोष्ट खाताय, आईस्क्रीम खाताय, तर तो वात अजून वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही कोमट पाणी पिलं पाहिजे, कुठलं तरी गरम सूप घेतलं पाहिजे, कढण घेतलं पाहिजे, गरम दूध पिलं पाहिजे. जसं मी तुला मगाशी सांगितलं, की ते पहलवान लोक ते दूध पण प्यायचे नंतर. ओके. तर त्याचं हे कारण आहे, कारण दूध हे स्निग्ध आहे. ओके. त्याच्यामध्ये खूप चांगली स्निग्धता आहे. त्याच्याने तुमचा वात जो आहे तो बॅलन्स होणार आहे. त्यामुळे गाईचं तूप हे आहारात असलं पाहिजे. सो अशा सगळ्या गोष्टी जर का तुम्ही केलात तर त्या एक्सरसाइजचा तुम्हाला फायदा होईल आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर नाही येणार. गुडघेदुखीसाठी फक्त गुडघ्याचेच मसल्स जबाबदार असतात की त्याच्या आजूबाजूचा वरचा बॉडी असेल म्हणजे पार्ट असेल किंवा तिकडनं जे येणारे ब्लड व्हेसल्स आहेत त्याचा इम्पॅक्ट होतो गुडघेदुखीसाठी? ऍब्सोल्युटली होतो. कारण गुडघा आता तू बघितलंस ना, ज्यावेळी आपल्याला एखाद्या गुडघेदुखी होते त्यावेळी आपली चाल कळत नकळत बदललेली असते. म्हणजे बरेच वेळेला माझ्याकडे ज्यावेळी रुग्ण येतो आणि सांगतो की माझ्या डाव्या गुडघ्यामध्ये पेन होतंय ना, त्यावेळी मी त्याला उजव्या गुडघ्यासाठी सुद्धा औषध देत असतो. का? कारण की डाव्या गुडघ्याला जर का त्रास होतोय पेशंटच्या, तर तो चालताना कुठे ना कुठे कळत न कळत दुसऱ्या गुडघ्यावरती प्रेशर देऊन चालायला सुरुवात केली असते आणि मग त्यामुळे त्या दुसऱ्या गुडघ्याचं ऑस्टिओआर्थरायटिक चेंजेस जे आहेत ते सुरू
झालेले असतात. हं. त्याच्यामुळे डेफिनेटली गुडघेदुखी ज्यावेळी होते ना, त्यावेळी आपल्या संपूर्ण आजूबाजूच्या मसल्सवरती त्याचा परिणाम सुद्धा नक्कीच होत असतो आणि ज्यावेळी आपण ट्रीटमेंट करतो, त्यावेळी ओव्हरऑल आपल्या सगळ्याच बाजूंचा आपल्याला विचार करायला लागतो. ओके. सो बऱ्याच वेळेला असंही बघायला मिळतं, की गुडघेदुखीनंतर काही लोकांना कंबरदुखी चालू होते. तर याचं कारण हेच आहे, की मसल्सवरती इम्पॅक्ट येतो आणि त्याच्यामुळे मग रिफर्ड पेन हे बॅकवरती सुद्धा येतं. प्रत्येक रुग्णासाठी उपचार वेगळे असतात, की कसं असतं? हो, प्रत्येक रुग्णासाठी आपल्याकडे वेगवेगळे उपचार असतात. जसं मी म्हटलं, की कुठलाही रुग्ण आला, तर त्या रुग्णाची प्रकृती कशी आहे. काही गुडघेदुखीचे जे रुग्ण असतात, ते खूप त्यांचं जे फिजिक असतं, ते बरोबर असतं. काही जण खूप स्थूल असतात, त्यांचं वजन खूप जास्त असतं. हं, काही-काही अतिकृश म्हणजे खूप जास्त बारीक झालेले हं, असतात. त्याप्रमाणे त्यांची नाडी परीक्षण करून, आता सीझन कुठला चालू आहे, कोणत्या सीझनमध्ये त्यांना त्रास जास्त होत हं. आहे, या सगळ्याचा विचार करून आपल्याला औषधी रचना जी आहे, ती करावी लागते. तर याच्यामध्ये आपण जे रोगाचं मूळ कारण आहे ना, ते शोधून काढतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट चालू करतो. जसं आपल्याला हे बऱ्याच वेळेला बघायला मिळतं, की स्त्रियांमध्ये आता जर तू जर का बघितलंस, तर मेनोपॉज सुरू झाला किंवा पाळीच्या तक्रारी जशी पाळी जात येते ना, तसं-तसं त्यांना गुडघेदुखीचा त्रास जास्त वाढल्यासारखा हं. बघायला मिळतो. तर याचं कारण हे आहे, की शरीरामध्ये वाताची वृद्धी होते. जसं तुमचे पाळी जायची वय येतं किंवा जसं तुमचं मेनोपॉझल एज येतं, त्यावेळी शरीरामध्ये वाताची वृद्धी होत असते आणि त्याचबरोबर स्त्रियांमध्ये जो मासिक स्राव आहे, तो हळू-हळू कमी होत जातो आणि मग हा जो मासिक स्राव आहे, जो शरीराच्या बाहेर तेवढ्या अमाउंटमध्ये गेला पाहिजे होता, तो जात नाही आणि मग अशा बायकांना बरेच वेळेला कॉमनली हे बघायला मिळतं, की अ, आधी 5-6 दिवस फ्लो होत होता, पण आता फक्त 2 दिवस होतोय, दीड दिवस होतोय आणि त्याच्यासोबत मग गुडघेदुखी सुरू झालेली आहे. सो अशा वेळी मग आपल्याला विकृत वातासोबत विकृत रक्ताचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट चालू करतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. गुडघेदुखीसाठी उपयुक्त आयुर्वेदिक वनस्पती किंवा जडीबुटी कोणत्या आहेत? सो आयुर्वेदामध्ये गुडघेदुखीसाठी असंख्य अशा वनस्पती सांगितलेल्या आहेत. सो त्यातली कोणती वनस्पती कधी सिलेक्ट करायची हे आपल्याला रुग्णपरीक्षण केल्यानंतरच कळतं. पण त्याच्यामध्ये काही-काही महत्त्वाच्या वनस्पती सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये जसं की डिंक. तर त्याच्यामध्ये गुग्गुळ हा सांगितलेला आहे. डिंक म्हणजे काय तर रेझिन एखाद्या झाडापासून वनस्पतीपासून येणारा जो चीक आहे त्याला आपण डिंक असं म्हणतो, निर्यास म्हणतो त्याला आपण. तर त्याच्यामध्ये डिंक हा एक खूप चांगला घटक आहे ज्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्याला सांधेदुखीमध्ये. त्याच्याचबरोबर शल्यकी म्हणून एक वनस्पती आहे, तर त्याच्या डिंकाचा सुद्धा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो. ओके. अश्वगंधा ही खूप चांगली वनस्पती आहे, जी सांधेदुखीमध्ये जॉइंट पेन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्याच्याचबरोबर काही रुग्णांना ऑटो इम्यून डिसऑर्डर्स असतात. म्हणजे जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो आजार आहे, त्याच्यामध्ये काय होतं, की आपल्या शरीरातले जे इम्यून सेल्स आहेत, जे रोगप्रतिकारक क्षमतासाठी कारणीभूत असलेल्या ज्या पेशी आहेत, त्या आपल्याच शरीरातल्या सेल्सवरती जाऊन अटॅक करायला सुरुवात करतात. तर त्या बऱ्याच वेळेला सांध्यांना अटॅक करतात आणि त्याच्यामुळे मग जॉइंटच्या ठिकाणी सूज, वेदना, ठणका अशी लक्षणं आलेली असतात. सो अशा केसेसमध्ये गुळवेल किंवा गुळूची जे तुम्ही ऐकलं असेल, तर ही गुळूचीचा पण खूप चांगला उपयोग रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात, वातरक्त या पेशंट्समध्ये खूप चांगला रिझल्ट येतो. ओके. सर मगाशी तुम्ही सांगितलत, की नाडी परीक्षण करून तुम्हाला कळतं, की काय आजार आहे. बरोबर. तर हे कसं करता नक्की? म्हणजे ओके. नेमकं कसं होतं? सो आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. सो त्याच्यामध्ये आपण पूर्ण एकाग्रचित्तेने रुग्णाची जी नाडी आहे ना, ती एक्झामिन करतो आणि ती एक्झामिन केल्यानंतर त्या नाडीमधली जी स्पंदनं आहेत ना, ती आपल्याला जाणवतात आणि त्या स्पंदनांवरनं आपल्याला हे कळतं, की शरीरात नक्की कोणता दोष वाढलाय, कोणता धातू जो आहे तो विकृत झालेला असेल, ह्याचा आपल्याला एक अंदाज त्या नाडी परीक्षणावरनं कळतो. सो नाडी परीक्षण आणि पेशंटची योग्य हिस्ट्री जर का आपण घेतली आणि योग्य निदान केलं, तर आपण कुठल्याही आजाराची अगदी चांगली ट्रीटमेंट आयुर्वेदात देऊ शकतो. सर ज्यांना गुडघेदुखी आहे, त्यांनी घरच्या घरी कोणते उपाय करावेत? सो आयुर्वेदात एक खूप चांगलं तेल सांगितलेलं आहे. तर ते म्हणजे एरंड. तर एरंडेल तेल हे आपल्या सगळ्यांच्या घरात असतंच. हो. सो एरंडेल तेलचे गुणधर्म सांगताना आयुर्वेदात सांगितलेलं आहे, की एरंडम वातहराणाम श्रेष्ठ. म्हणजे एरंडेल तेल जे आहे ते वाताला कमी करण्यासाठी उत्तम आहे. ओके. सो एरंडाचं तेल आता मी जनरली बऱ्याच रुग्णांना काय सांगतो, की एरंडाचं पान जर का तुम्हाला मिळालं, तर त्या एरंड्याच्या पानाला तुम्ही एरंडाचं तेल लावून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ते एरंडाचं पान तुम्ही गुडघ्यावर ठेवून त्याच्यावरती तुम्ही शेकवू शकता. म्हणजे हीटिंग पॅड असेल तुमच्याकडे, गरम पाण्याची पिशवी असेल किंवा लोखंडी तव्यावरती एक कापड गरम करून त्याच्याने तुम्ही त्या पानाच्या वरती जर का शेकवलत, तर त्याच्याने तुमचं सांधेदुखीची जी वेदना आहे ना, ती लवकर कमी होते. सो सांधेदुखीच्या पेशंट्सना ह्या घरगुती उपायाने सुद्धा खूप चांगला रिझल्ट येतो. ओके. सर सांधेदुखीसाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? ओके. जसं मी मगाशी म्हटलं तसं, की तुमचा आहारामध्ये खूप जास्त वातवर्धक अशा गोष्टी जर का येत असतील तर.
जसं मी मगाशी म्हटलं तसं, की आहारामध्ये जर का तुमच्या खूप जास्त वातवर्धक गोष्टी येत असतील, जसं की आता कडधान्य जसं मी मगाशी सांगितलं, त्याचबरोबर खूप जास्त खारी, टोस्ट, बटर हे खायची सवय असते काही लोकांना. खूप जास्त आंबवलेली पदार्थ म्हणजे रोजच इडली, मेदूवडा, डोसा. तर ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा शरीरामध्ये वाताची वृद्धी खूप जास्त होत असते. तर वात वाढवणाऱ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुमच्या आहारामध्ये लिमिटेड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने कुठलाही व्यायाम नाही केला पाहिजे. तुमच्या क्षमतेनुसारच तुम्ही व्यायाम केला पाहिजे. खूप जास्त आपण आजकाल बघतो लहान मुलांमध्ये बॅगेचं वजन खूप जास्त होतं. तर त्याच्याने त्यांच्या नीवरती पण परिणाम येत असतो आणि त्यांच्या पाठीच्या मणक्यावरती पण परिणाम येत असतो. सो अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळणं खूप गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये आपण बघितलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे बरेचसे चढ-उतार त्यांच्या शरीरामध्ये येत असतात. तर त्यावेळी मेनोपॉज सुरू झाला त्यांचा, पाळीच्या तक्रारी सुरू झाल्या, की स्वतःची व्यवस्थित काळजी करून घेणं, वर्षातून एकदा पंचकर्म करून घेणं हे खूप गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची आपण जर का काळजी घेतली, तर हे वेगवेगळे जे कारणं आहेत संधिदुखीची, त्याच्यापासून आपल्याला स्वतःचं संरक्षण करता येईल. अच्छा. आणि सर हे पंचकर्माचा इफेक्ट किती दिवस राहतो आणि तो कोणत्या वयोगटासाठी केला पाहिजे पंचकर्म? पंचकर्म जे आहे ना, त्याच्यात बेसिकली 5 वेगवेगळी पंचकर्म असतात. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. ज्यावेळी कुठलाही सांधेदुखीचा रुग्ण आपल्याकडे येतो, त्यावेळी आपण योग्य परीक्षण करून हे ठरवतो, की त्यांना या 5 पैकी आपल्याला कुठलं पंचकर्माची सगळ्यात जास्त गरज आहे. असं कधीच नाही होत, की आलेल्या सगळ्याच पेशंट्सला 5च्या 5ही पंचकर्म देण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी आजकाल असे पॅकेजेस केलेले असतात, की पेशंट आला, की आम्ही पंचकर्म देतो आणि बऱ्याच वेळेला लोकांना हे माहिती नसतं, की पंचकर्म म्हणजे काय? तर पंचकर्म म्हणजे 5 वेगवेगळ्या क्रिया आहेत. त्यातल्या 1 किंवा 2 क्रिया या एका वेळी एका रुग्णाचा जे त्रास आहे तो कमी करण्यासाठी सक्षम असतात. त्या 1 ते 2 पंचकर्म आपण जर का केले आणि पेशंटचा जर का त्रास कमी झाला, तर त्याच्यानंतर आपण योग्य पद्धतीने औषधी उपचार करून सुद्धा पेशंटचा त्रास कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं, की मेंटेनन्ससाठी म्हणजे पुढे जाऊन परत पेशंटला त्रास होऊ नये याच्यासाठी त्यांनी वर्षातून एकदा आपण त्यांना एखादा पंचकर्म ॲडवाइस करतो. सर तुम्ही म्हणालात की मेंटेनन्ससाठी पंचकर्म. बरोबर. तर ते नक्की काय आहे? कसं आहे ना निलेश, की आज आपल्याकडे आपण आपल्या घरात गाडी असते, आपल्याकडे एसी असतो, आपल्याकडे ॲक्वागार्ड असतो आणि आपण ह्या वस्तू घेतल्या लगेच त्यांची एएमसी करतो. बरोबर? की त्या व्यवस्थित चालू आहेत, पण तरी पण आपण त्यांची आधीच सर्व्हिसिंग करून ठेवतो. पण आपल्या शरीराच्या बाबतीत आपण तसं करत नाही. आपण काय करतो, की ज्यावेळी एकदमच कुठलातरी त्रास होईल, तेव्हाच आपण डॉक्टरकडे जाणार आणि कुठलं तरी पंचकर्म किंवा कुठलीतरी ट्रीटमेंट करून घेणार. आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे, की ज्यावेळी तुमचा आजार होतो, त्यावेळी सुद्धा तुम्ही आयुर्वेदाची मदत घेतलीच पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्हाला कुठलाही आजार नाही आहे किंवा आधी आजार होऊन गेलाय आणि पुन्हा तो होऊ नये अशी तुमची इच्छा आहे, त्यावेळी सुद्धा तुम्ही पंचकर्म आणि औषधी उपचार घेऊ शकता. पंचकर्म जर का तुम्ही वर्षातून एकदा घेतलं, तर काय होतं, की तुमच्या शरीरात वर्षभरात जे टॉक्सिन्स जमा झालेले आहेत, वात, पित्त, कफ, रक्त जे काही तुमच्या शरीरात दुष्ट झालेलं आहे, ते शरीरातून बाहेर जाण्यासाठी एक चांगला मार्ग तुम्हाला मिळतो. ओके. जसं आपण एखाद्या गोष्टीची सर्व्हिसिंग करतो, एएमसी करतो, तसंच पंचकर्म हे तुमच्या शरीराची एएमसी आहे. मी सगळ्या रुग्णांना नेहमी हे सांगतो, की आमच्याकडे या आणि तुमच्या शरीराची एएमसी करून घ्या. हे पंचकर्म कोणत्या वयोगटासाठी केलं जातं? पंचकर्म हे सगळ्या वयोगटांमध्ये केलं जातं. आज आपल्या क्लिनिकमध्ये आपण लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध लोकांपर्यंत सर्व प्रकारची पंचकर्म करतो. फक्त ही पंचकर्म करताना आपण रुग्णाचं वयोबल काय आहे, त्यांच्या शरीराची स्थिती नक्की कशी आहे, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जसं की काही-काही पंचकर्म हे खूप म्हाताऱ्या लोकांना किंवा खूप लहान मुलांना इंडिकेटेड नाही आहेत. तर ती पंचकर्म अव्हॉइड करून इतर सगळी पंचकर्म आपल्याला या सर्व वयोगटांमध्ये करता येऊ शकतात. गुडघेदुखी होऊच नये म्हणून काय केलं जाऊ शकतं? गुडघेदुखी होऊच नये असं जर का आपल्याला हवं असेल ना, तर आपल्याला आपल्या शरीरामधले जे दोष आहेत, जे वात, पित्त, कफ आहेत, त्यांना योग्य नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपण आपला आहार नीट ठेवायला पाहिजे. आपण रेग्युलरली एक्सरसाइज केला पाहिजे, योगासनं केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. आजकाल आपण बघतो की कुठलाही आजार स्ट्रेसमुळे वाढतो. ओके. स्ट्रेसला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण मेडिटेशन, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं, की तुम्ही जर का एक्सरसाइज करत असाल, तर तुम्ही योग्य पद्धतीने तेलाने मसाज करणं सुद्धा गरजेचं आहे. अभ्यंग, मसाज, शरीराला वाफ देणं, स्टीम घेणं ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य झोप. ओके. कुठल्याही गोष्टींची ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये झीज होते किंवा ऱ्हास होत असतो, त्यावेळी त्याच्यातून रिकव्हर होण्यासाठी झोप किंवा प्रॉपर स्लीप ही आपल्याला मदत करत असते. त्याच्यामुळे आपली झोप जर का योग्य असेल, तरी सुद्धा आपल्याला गुडघेदुखी जी आहे ती टाळता येऊ शकते. गुडघेदुखीवरती एक असा फॅक्टर आहे ना, की जो असला तर गुडघेदुखी ही ट्रिगर होते आणि तो म्हणजे ओबेसिटी म्हणजे स्थौल्य. जर का तुमची गुडघेदुखी सांध्यांची झीज जास्त नसेल, पण तुमचं जर का वजन वाढत
वाढत गेलं, तर त्या वजनाचा भार हा गुडघ्यांवरती येणारच आहे आणि त्याच्यामुळे गुडघेदुखी अव्हॉइड करायची असेल, तर तुमचं वजन आटोक्यात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर घरच्या घरी एखादा लेप गुडघ्यांवरती लावायला. ओके. सो गुडघेदुखीच्या पेशंट्समध्ये जेव्हा तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असतो आणि खूप जास्त वेदना असतात ना, त्यावेळी तुम्ही जर का घरच्या घरी तुमच्या पुदिन्याची पानं असतील, हळद असेल आणि जर का तुमच्याकडे सुंठ असेल, सुंठ पावडर, तर हळद, सुंठ पावडर आणि पुदिन्याची पानं ही एकत्र करून जर का तुम्ही घेतली आणि त्याचा दाट असा लेप थोडासा गरम करून जर का तुम्ही गुडघ्यावर लावलात, तर त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो आणि तुमच्या ज्या वेदना आहेत, पेन आहेत, ठणका आहे, तो लगेचच कमी होतो. सो हा लेप बऱ्याच रुग्णांना फायदेशीर ठरतो. तर डेफिनेटली सर्व रुग्ण गुडघेदुखीसाठी हा लेप नक्कीच लावू शकतात. डॉक्टर तुम्ही मगाशी निगडीचा पालाबद्दल बोललात. तर त्याचा उपयोग म्हणजे घरच्या घरी कसा करू शकतो? अच्छा. सो निगडीचा पाला किंवा निरगुंडी ही वनस्पती ना, ह्याचं मोठं झाड असतं आणि ते आपल्याला खूप कॉमनली बघायला मिळतं सगळीकडे. सो ह्या निगडीच्या पानांचं आणि फुलं जर का तुम्ही आणलीत आणि त्याचा जर का काढा तयार केलात आणि त्या काढ्याने तुम्ही जर का धारास्वेद म्हणजे जर का धार आपल्या गुडघ्यांवर सोडलीत, सहन होईल इतक्या गरम पाण्याची, गरम काढ्याची, तर त्याच्याने सुद्धा संधिदुखीतील जी वेदना असते ना, ती कमी होते. सो निगडीच्या पानांचा काढा तयार करून त्याच्याने तुम्ही धारास्वेद करू शकता. सो त्याच्याने तुमचं गुडघेदुखीचं जे पेन आहे, ते नक्कीच कमी होऊ शकतं. जे लोक ऑफिसमध्ये बसून काम करतायत त्यांनी गुडघ्याच्या आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी पाळाव्यात? अच्छा. सो ऑफिसमध्ये बसून ज्यावेळी तुम्ही सतत काम करत असताना, त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी अशा होतात, की जेणेकरून आपल्या गुडघेदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत, की तुमचं पोश्चर, एकतर तुमची जी चेअर आहे, ज्याच्यावर तुम्ही बसता आणि तुमचा जो लॅपटॉप असतो, हे व्यवस्थित सेट आहेत की नाहीत. बरेच वेळेला तुमची चेअर खूप लहान खाली असते आणि त्याच्यामुळे तुमचा पाय बेंड होतो दिवसभर. तर तसं नाही झालं पाहिजे. तुमचे पाय अजिबात बेंड नाही झाले पाहिजे. ते स्ट्रेट असले पाहिजेत आणि तुमचा पाय जेमतेम जमिनीला टच झाला पाहिजे. इतकंच डिस्टन्स, इतकीच हाईट तुमच्या चेअरची असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय होतं ना, की सगळ्या ऑफिसेसमध्ये आजकाल एसी असतो आणि त्याच्यामुळे कंटिन्युअस आपलं बॉडी ज्यावेळी एवढ्या थंड वातावरणाला एक्सपोज होत असते, त्यावेळी आपल्या शरीरातला वात पुन्हा वाढत असतो आणि त्याच्यामुळे मग ऑफिसमध्ये जे रुग्ण असतात, की ज्यांना मी सांधेदुखीसाठी औषधं देत असतो, त्यावेळी मी त्यांना नेहमी सांगतो, की तुम्ही एक गरम पाणी सिप बाय सिप पीत चला. म्हणजे काय होतं, की थंडावा आजूबाजूचा एसीमुळे जो असतो, त्याच्यामुळे जो वात त्यांच्या शरीरात वाढत असतो ना, तो कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. सो ही एक गोष्ट पण करणं खूप गरजेचं आहे आणि मध्ये-मध्ये थोडेसे ब्रेक घेऊन, थोडेसे पाय मोकळे करून चालणं, हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणखीन एक केस सांगेन मी तुला. एक असाच 56 इयर्स ओल्ड पेशंट होता आपल्याकडे, की जे ऑफिसमध्ये जायचे, एसी असायचा आणि ते खूप स्ट्रेसफुल काम असायचं त्यांचं. त्यांना अजिबात उठायला वेळ मिळायचा नाही आणि त्यांनी मला हे सांगितलं, की मला ना एसी खूप असतो, त्याच्यामुळे खूप जास्त लघवीला जायची इच्छा होत असते, पण मला जाता येत नाही बरेच वेळेला. कारण कामाचं एवढं असतं ना, की मला सारखं-सारखं जाणं बरं वाटत नाही आणि सतत सगळे बघत असतात, की किती वेळा ब्रेक घेता तुम्ही. आणि त्याच्यानंतर म्हणजे ही हिस्ट्री माझ्या लक्षात आली आणि त्यांना त्याच्यासोबतच सांधेदुखीचा सुद्धा त्रास होता. तर ही सवय मी त्यांना सगळ्यात आधी बंद करायला सांगितली, की अजिबात लाजायचं नाही. तुम्हाला जर का युरिनला जावंसं वाटतंय, तर तुम्ही डेफिनेटली गेलं पाहिजेत. कारण आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे, की मूत्र वेगावरोध असं कुठलाही वेग तुम्ही जर का धारण करून ठेवलात, तुम्ही जर का बराच वेळ दाबून ठेवलात लाँग टर्मसाठी, तरीसुद्धा तुमच्या शरीरातला वात हा वाढत असतो. सो ही सवय जेव्हापासून त्यांनी बंद केली, तेव्हापासून त्यांना औषधांचा खूप चांगला रिझल्ट आला आणि त्यांची सांधेदुखी लवकर बरी झाली. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी कोणती योगासने टाळावीत? कुठल्याही योगासनांनी ज्याने तुमच्या गुडघ्यांवरती खूप जास्त बेंड येणार असेल ना, ते टाळायला पाहिजे. कारण प्रत्येक पेशंटमध्ये जी डिग्री आहे ऑस्टिओआर्थरायटिसची, ओके, ती वेगळी असते, ती व्हेरी होत असते. त्यामुळे काही पेशंट्सना वज्रासनाने काहीच त्रास होत नाही. पण काही पेशंट्सनी वज्रासन, मंडूकासन अशी आसनं केली तर त्यांना मात्र त्रास होतो. त्याच्यामुळे शक्यतो ज्या आसनांमध्ये तुम्हाला गुडघा बेंड करण्याची गरज पडतेय, अशी आसनं तुम्ही नीट विचार करून करावी. ह्याच्या व्यतिरिक्त जी आसनं आहेत, जसं की मार्जारासन असेल, पर्वतासन असेल, ताडासन असेल, ही सर्व आसनं गुडघेदुखी असणारे रुग्ण करू शकतात. पण ज्या आसनांमध्ये गुडघा बेंड करण्याची गरज असते, ती आसनं प्रत्येक गुडघेदुखीच्या रुग्णांनी आपली क्षमता बघून मगच करावी. उगाच जास्त ताण गुडघ्यावर देऊ नये. डॉक्टर वयोमानानुसार गुडघेदुखी का वाढते आणि वृद्ध व्यक्तीने काय काळजी घ्यावी? ओके. सो आयुर्वेदामध्ये ना आपल्या पूर्ण जीवनाच्या आपल्या 3 फेजेस सांगितलेल्या आहेत. एक आहे बाल्यावस्था, एक आहे मध्यम अवस्था म्हणजे यौवन अवस्था आणि एक आहे वृद्धावस्था. सो बाल्यावस्थामध्ये काय असतं ना, की कफाचा प्रादुर्भाव असतो. द्रवगुण हा शरीरामध्ये जास्त असतो. त्याच्यामुळे लहान मुलांना जंत किंवा
सर्दी, खोकला असे आजार हे जास्त होत असतात. तेच आपण जर का मध्यम अवस्था, यौवन अवस्था बघितलं, तर त्याच्यामध्ये पित्ताचा प्रादुर्भाव जास्त असतो. त्याच्यामुळे मिडल एज मधल्या लोकांना पित्ताचे व्याधी जास्त होतात. तुम्ही कधीच कुठल्या लहान मुलाला हे बोलताना बघणार नाही, की मला हायपर ॲसिडिटीचा त्रास होतोय. ओके. त्याचबरोबर जसं आपलं वय वाढत जातं, तसं तर आपलं शरीर कसं सांगितलंय, तर प्रतिक्षणम क्षीयमाणम इति शरीरम. प्रत्येक क्षणाला आपल्या शरीराची झीज होत आहे आणि ही झीज का होत आहे? कारण वात वाढत आहे आणि ज्यावेळी आपण वृद्धावस्थेत येतो, त्यावेळी आपल्या शरीरातला वात हा सर्वोच्च वाढलेला असतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या शरीराचा ऱ्हास व्हायला लागतो आणि वाताच्या रुक्षतेमुळे आपल्या हाडांची, आपल्या त्वचेची झीज व्हायला सुरुवात होत असते आणि मग त्याच्यामुळे आपल्याला म्हातारपणी सांधेदुखींचा जो त्रास आहे, तो थोड्याफार अंशांपर्यंत सगळ्याच लोकांना होत असतो. फक्त मग त्या फेजमध्ये तुम्ही असं तुमचं दिनचर्या, असं तुमचं दिनक्रम ठेवलं, की जेणेकरून तुमच्या शरीरातला वात बॅलन्स्ड राहील, तर तुम्हाला म्हातारपणी वाताचा त्रास होणार नाही आणि सांधेदुखीचा त्रास इतका होणार नाही. डॉक्टर तुम्ही अशा काही रुग्णांना पाहिलंय का ज्यांना नी सर्जरीची शिफारस होती, पण त्यांनी आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली आणि हो. अगदी. सो आता गुडघेदुखीचा जर का आपण विचार केला, तर बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये जे लिगामेंट असतात ना, त्याच्यामध्ये टेअर झाला किंवा इंजुरी झाली ना, तरी सुद्धा पेशंटला खूप जास्त सांधेदुखीचा त्रास जो आहे तो होत असतो. सो असाच एक पेशंट आपल्याकडे आला होता. 35 इयर्सचा पेशंट होता आणि तो क्रिकेट प्लेयर होता. आणि त्याची खूप आवड होती. म्हणजे तो टुर्नामेंट्समध्ये वगैरे खेळणारा असा प्लेयर होता. पण त्याला अचानक पेन व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ब्रेक घेतलेला आणि मग इन्व्हेस्टिगेशन्स केल्यावर कळलं, की त्याचं लिगामेंट टेअर झालेलं आहे. सो त्याला ऑपरेशन ॲडवाईस केलं होतं आणि हे सांगितलेलं गेलं होतं, की ही सर्जरी झाल्यावर त्याला कधीच क्रिकेट नाही खेळता येणार. सो अशा कंडिशनमध्ये हा पेशंट आपल्याकडे आला होता, की सर्जरी अव्हॉइड करता येईल का? कारण सर्जरी झाल्यानंतर त्याला परत कधीच क्रिकेट खेळता येणार नाही. तर ह्या रुग्णाला आपण जलौका म्हणजे लीच थेरपी केली होती आणि त्याच्यानंतर आपण त्याला पिंडस्वेद हे पंचकर्म केलं होतं. सो जलौका आणि पिंडस्वेद ह्याचे 7 सेशन झाल्यानंतर त्या पेशंटची सूज ही पूर्णपणे कमी आली. त्याचं पेन पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि 2 महिन्यानंतर तो पेशंट व्यवस्थित पुन्हा क्रिकेट खेळायला लागलेला आहे. सो कुठलीही सर्जरी न करता आपण त्या पेशंटला फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि पंचकर्म ह्याच्या मदतीने पूर्णपणे बरं केलं. त्याच्यानंतर आपण त्याचा एम-आर-आय पुन्हा रिपीट केला 6 महिन्यांनी, तर त्याच्यामध्ये लिगामेंटचा जो टेअर झालेला होता, तो पण हील झालेला व्यवस्थित. ओके. सो अशा प्रकारे आपण आयुर्वेदाच्या मदतीने नक्कीच सर्जरी टाळू शकतो. आयुर्वेदाला आपण सपोर्टिव्ह उपचार पद्धती काही वेळा समजतो. त्याऐवजी आपण जर मुख्य उपचार पद्धती समजली, तर काय लाभ होईल? आयुर्वेद ही मुख्य उपचार पद्धतीच आहे आणि बऱ्याचशा रुग्णांमध्ये आपल्याला आता हे कळलेलं आहे सगळ्यांनाच, की बऱ्याचशा आजारांवरती ज्यावेळी पेनकिलर आणि स्टिरॉइड्स आणि सर्जरीच्या पुढे काहीच नसते ऑप्शन, त्यावेळी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण देऊन ह्या सगळ्या रुग्णांना खूप चांगला फायदा देऊ शकतो. जर का सांधेदुखीचा आपण विचार केला, तर आजकाल बरंच अवेअरनेस ऑलरेडी झालेलं आहे आणि बरेच रुग्ण आज जेव्हा आमच्या क्लिनिकमध्ये येतात, तेव्हा तेच सांगतात, की आम्हाला पेनकिलर नाही घ्यायची आहे किंवा आम्हाला स्टिरॉइड्स नाही घ्यायचे आहेत. त्यामुळे आम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट हवी आहे. सो लोकांना आता ही जनजागृती ऑलरेडी झालेली आहे, की पेनकिलर्स आणि स्टिरॉइड्स घेऊन आजार दाबण्यापेक्षा आपण जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलं, तर आपला आजार पूर्णपणे बरा होईल. तर याचं कारण हे आहे, की तुम्ही नुसतं पेनकिलर आणि स्टिरॉइड्स घेऊन आपल्या शरीरातले दोष जे आहेत ते दाबून ठेवताय. पण ते दोष वाढलेले असतील, तर ते व्यवस्थित कमी करणं किंवा ते शरीराच्या बाहेर काढून टाकणं, हे त्या आजाराचं जे मूळ कारण आहे ना, ते असतं आणि त्याच्यावरती जर का आपण ट्रीटमेंट केली, तर आपल्याला कुठल्याही सपोर्टिव्ह ट्रीटमेंटची गरज नाही पडणार. पेनकिलर्स घेणं म्हणजे काय, तर ती एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे, की आजार जसा आहे तसाच आहे. पण त्या आजारामुळे जी वेदना होत आहे, त्या वेदनेचे जे संवेदन आहे, ते आपण आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य आहे, ते बंद करतोय. ओके. तसं न करता त्या पेनचं जे त्या दुखण्याचं जे मूळ कारण आहे, ते जर का आपण शोधून काढलं आणि त्याच्यावर जर का आपण ट्रीटमेंट दिली ना, तर आजार मुळापासून बरा होतो. सो आयुर्वेद ही निश्चितच मुख्य ट्रीटमेंटच आहे आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट अजिबातच नाहीये. ओके. पण काही लोकांचा असा समज असतो, की ॲलोपॅथीमध्ये म्हणजे लगेच त्याचा रिझल्ट किंवा जो फरक आहे तो बरोबर, दिसतो. आयुर्वेदामध्ये थोडा वेळ लागतो. बरोबर. तर याबद्दल काय सांगाल? सो ह्याचं आपण जर का बघितलं, तर आज आपल्या क्लिनिकमध्ये असे बरेच वेळेला झालेलं आहे, की पेशंट्स ज्यावेळी येतात, त्यावेळी ते काठी घेऊन येतात किंवा त्यांना कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळी त्यांना अग्निकर्म किंवा जलौका हे जे आपण पंचकर्म करतो ना, त्याच्यानंतर ते व्यवस्थित स्वतःहून उठून बाहेर वगैरे जातात. सो असे बरेचसे अनुभव आपल्याला आपल्या क्लिनिकमध्ये बघायला मिळालेले आहेत, जे आपल्याला हे सांगतात, की आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर का आपण योग्य पद्धतीने केली, तर त्याचा पेशंटला लगेचच इन्स्टंट रिलीफ मिळतो आणि कुठलंच पेन किलर वगैरे पेशंटला कधीच घ्यायला गरज पडत नाही. सो
ज्या रुग्णांना असं वाटतंय की इन्स्टंट पेन रिलीफ त्यांना हवाय, त्यांनी नक्कीच आयुर्वेदाची मदत घ्या. आयुर्वेदाने लगेचच त्यांना इन्स्टंट पेन रिलीफ मिळेल आणि खूप जास्त वेळ त्यांना घालवावा लागणार नाही त्यांचं दुखणं कमी होण्यासाठी. ओके. डॉक्टर, हाडांची झीज होत असेल तर आहारात कुठले घटक असावेत? बरोबर. सो हाडांची झीज जर का होत असेल ना, तर आपल्याला आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे, की सगळ्यांचं व्हिटॅमिन डी लेव्हल्स ह्या कमी झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच मग कॅल्शियम सप्लिमेंट्स वगैरे दिले जातात. सो ठीक आहे ते घेणं, पण त्याचबरोबर आपण हे बघायला पाहिजे, की आपलं सनलाईट एक्सपोजर किती होतंय. ओके. सो आपल्याला जर का आपल्या हाडांची ताकद चांगली ठेवायची असेल, तर आपल्याला आपल्या शरीरातल्या 3 महत्त्वाचे घटक जे आहेत ना, ते योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. एक म्हणजे कॅल्शियम, एक म्हणजे व्हिटॅमिन डी आणि तिसरं म्हणजे मॅग्नेशियम. सो बरेच वेळेला असं आजकाल आपल्याला बघायला मिळतं, की लोकं कॅल्शियम सप्लिमेंट्स तर घेत असतात, पण सनलाईट एक्सपोजर नसतं किंवा मॅग्नेशियमचं प्रमाण शरीरामध्ये नसतं. सो कॅल्शियम घेत असताना नेहमी हे लक्षात ठेवा, की तुमचं सनलाईट एक्सपोजर सुद्धा सोबत चांगलं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम जे आहे ना, ते तुमच्या शरीरातल्या कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनसाठी मदत करतं. आपण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतो, पण त्या कॅल्शियमला रक्तातून उचलून हाडांपर्यंत घेऊन जायचं जे काम आहे, ते मॅग्नेशियम करतं. कॅल्शियम सप्लिमेंट घेत असताना मॅग्नेशियम सुद्धा आहारात योग्य प्रमाणात असणं तेवढंच गरजेचं आहे. गुडघेदुखीमध्ये तीव्र वेदना होण्याची कारणे काय असतात? सो गुडघेदुखीमध्ये काय होतं ना, की आपल्या 2 हाडांच्या मधली जी स्पेस आहे, ओके, कमी होत असते. त्याचबरोबर काय होतं, की आजूबाजूचे जे लिगामेंट्स आहेत, जे टेंडन्स आहेत, ते सुद्धा एकमेकांवरती घासले जात असतात. त्यांच्यामध्ये सुद्धा इंजुरी झालेली असते आणि त्याचबरोबर 2 हाडांच्या मधलं जे वंगण आहे, सायनोव्हियल फ्लुइड आहे, ते सुद्धा कमी झालेलं असतं. त्याच्यामुळे खूप जास्त इन्फ्लेमेशन, खूप जास्त सूज तिथे आलेली असते. त्याच्यामुळे पेशंटला काय होतं, की गुडघा बेंड करताना आणि सरळ करताना नेहमीच कटकट आवाज येत असतो आणि खूप जास्त वेदना होत असते. त्याचबरोबर गुडघेदुखीमध्ये ना न्यूरोपॅथिक पेन सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे की गुडघ्याच्या आसपास असलेल्या ज्या नसा आहेत ना, त्या सुद्धा बरेच वेळेला इंज्युअर होतात. ज्यावेळी आपल्या सांध्यांची झीज होते त्यावेळी. आणि त्या नसांमध्ये जर का इंज्युरी झाली, त्या नर्व्हजमध्ये जर का इंज्युरी झाली, तरी सुद्धा खूप जास्त तीव्र वेदना आपल्याला झालेल्या बघायला मिळतात. बऱ्याच वेळेला गुडघेदुखीच्या रुग्णांमध्ये मीडियली म्हणजे गुडघ्याच्या आतल्या बाजूला त्यांना वेदना खूप जास्त होत असते. आणि मग बरेच वेळेला काही उपचार केले तरी त्यांना ती वेदना जी काय त्यांची कमी होत नाही. तर त्याचं कारण बरेच वेळेला नर्व्ह पेन असतं. जी नस जी असते ना गुडघ्याच्या बाजूची, तिला त्रास झालेला असतो, ती दबली गेलेली असते आणि त्याच्यामुळे रुग्णांना जे आहे पेन होत असतं. त्यावेळी आपल्याला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट सुरू करावी लागते, जेणेकरून त्यांची जी नस जी दबलेली गेली आहे, ती मोकळी होईल आणि त्या नसेला नीट करण्यासाठी आपल्याला जर का आपण औषधं चालू केली, तर मग ही तीव्र वेदना आपल्याला लगेच कमी करता येते. डॉक्टर, बस्ती या पंचकर्माचा गुडघेदुखीमध्ये कसा फायदा होतो? सो बस्तीमध्ये आपण काय करतो, आपण आधी पोटाला, पाठीला, मांड्यांना औषधी तेलाने मसाज करतो आणि त्याच्यानंतर आपण एका पेटीत झोपवून संपूर्ण शरीराला औषधी काढ्याची स्टीम देत असतो. तर ह्याच्यामुळे काय होतं, ह्या मसाजमुळे आणि स्टीम दिल्यामुळे संपूर्ण शरीरातला गुडघ्यांमध्ये जो साठलेला वात आहे ना, तो तिकडनं बाहेर निघतो आणि त्याच्या मूळ स्थानी म्हणजे कोठ्यामध्ये, आतड्यामध्ये येतो आणि मग तो आतड्यात आल्यानंतर आपण मोशनच्या जागेतून एका कॅथेटरच्या मदतीने काढा आणि तेलाचं मिश्रण आतमध्ये सोडतो. सो हे मिश्रण आतमध्ये जाऊन काय करतं, की जो सगळा वात तिथे आलेला आहे, त्याला घेऊन बाहेर पडतं. सो त्याच्यामुळे संपूर्ण वात जो आहे, तो आपण प्रॉपरली मसाज आणि स्टीमच्या मदतीने प्लॅन करून शरीरामध्ये एका ठिकाणी आणतो आणि मग त्याला आपण त्या ठिकाणी टार्गेट करून बाहेर काढतो. सो असं खूप चांगल्या पद्धतीचं हे पंचकर्म आहे, ज्याच्याने तुमच्या गुडघेदुखीचा जो त्रास आहे, तो लगेचच कमी होऊ शकतो. सो बस्तीचे साधारण 7 सेशन्स आपण ॲडवाईस करतो पावसाळ्यासारख्या या सीझनमध्ये आणि त्याच्याने पेशंटला खूप चांगला रिझल्ट गुडघेदुखीमध्ये आलेला बघायला मिळतो. डॉक्टर, गुडघेदुखीमध्ये अग्निकर्माचा काय फायदा होतो? सो गुडघेदुखीमध्ये अग्निकर्म जे आहे ना, ते इन्स्टंट पेन कमी करायला मदत करतो. सर आपण काय करतो, की पेशंटला ज्या ठिकाणी पेन होत असेल, असे काही पॉइंट्स आपण ऑब्झर्व्ह करतो आणि त्या पॉइंट्सवरती आपण आपल्याकडे सुवर्ण शलाका किंवा रौप्य शलाका म्हणजे सोना किंवा चांदीने बनलेल्या काही शलाका असतात. तर त्या आपण गरम करून त्याच्याने आपण त्यांना त्या ठिकाणी चटका देतो. सो ह्याच्याने काय होतं ना, तिथे असलेला जो वात वाढलेला आहे, तो लगेचच कमी होतो. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि तिथले मसल्स जे एकदम असे स्पाझममध्ये गेलेले असतात ना, ते रिलीज होतात, मोकळे होतात आणि त्याच्यामुळे तिथे आलेली जे स्टिफनेस आहे, वेदना आहे, ते लगेच कमी होतं. सो बरेच वेळेला असं होतं, की अग्निकर्म करायच्या आधी पेशंटला एखाद्या ठिकाणी आपण जर का दाबलं किंवा प्रेस केलं, तर खूप जास्त दुखत असतं आणि अग्निकर्म केल्यानंतर आपण त्याच ठिकाणी थोडंसं जरी प्रेशर दिलं, तरी पेशंटला काहीही त्रास होत नाही. सो अग्निकर्माने आपल्याला इन्स्टंट पेन रिलीफ झालेलं बघायला मिळतं. डॉक्टर, काही वेळा गुडघे खूप सुजलेले असतात. त्यावेळी काय ट्रीटमेंट करता?
गुडघ्यामध्ये ना बरेच वेळेला आपल्याला बघतो आपण सांधेदुखीमध्ये तर असे फुगल्यासारखे हं. किंवा सूज आल्यासारखे हं. आपल्याला दिसतात. तर त्याचं कारण आपल्याला काय आहे ते शोधावं लागतं. असं आयुर्वेदात गुडघेदुखीचं वर्णन करताना सांगितलेलं आहे, की वातपूर्ण धृतिस्पर्श म्हणजे एखादी बॅग आहे ज्याच्यामध्ये हवा भरलेली आहे ना, हं. तसा फील किंवा तसा लूक आपल्या गुडघ्याचा आलेला असतो. हं. मग त्यावेळी त्या वाताला तिकडनं रिलीज करणं खूप गरजेचं असतं. अशा वेळी आपण औषधी उपचार, पंचकर्म हे तर करतोच. त्याबरोबर लेपन म्हणजे आपण वेगवेगळी लेपं लावायला देतो हं. त्याला पेशंटला. आपण वेगवेगळी लेपं लावायला देतो रुग्णांना. त्याच्यामध्ये पोटीस हे एक आपण लावायला देतो. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत, ज्या त्यांचा गुणधर्म उष्ण आहे. अशा वनस्पतींचा लेप आपण गुडघ्यांवरती लावायला देतो. रात्रभर तो लेप लावल्यानंतर आपल्याला हे बघायला मिळतं, की त्या उष्णतेमुळे तिथला जो जमा झालेला वात आहे ना, तो निघून जातो आणि मग त्याच्याने त्या गुडघ्याचा आकार पूर्ववत नॉर्मल व्हायला लागतो आणि तिथली जी सूज आहे ना, ती पण कमी व्हायला आपल्याला बघायला मिळते. तर अशा वेगवेगळ्या वनस्पत्या जसं की अश्वगंधा आहे किंवा अळशी आहे, आंबी हळद आहे, अशा वेगवेगळ्या औषधी वनस्पती एकत्र करून आपण वेगवेगळे लेप तयार करतो. डॉक्टर आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊया. हं. गुडघेदुखी वातदोष की कफदोष? प्रमुख हा वातदोष आहे. एक आयुर्वेदिक औषध जे तुम्ही नेहमी सुचवता? गुळवेल, गुळूची. पंचकर्मातील आवडता उपचार? बस्ती. एक आयुर्वेदिक तेल जे तुमच्या मतानं सर्वात प्रभावी आहे? तिळाचं तेल. आयुर्वेदातील सर्वात अंडररेटेड वनस्पती कोणती? हळद. लोकांची गुडघेदुखीविषयी एक सर्वात मोठी चूक? ती चालणं. गरम पाण्याचा शेक की थंड पाण्याचा? गरम पाण्याचा. सर्जरी की आयुर्वेद? आयुर्वेद. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. जाता आमच्या प्रेक्षकांना गुडघेदुखी होऊ नये म्हणून काय सांगाल? आता पावसाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे निसर्गतः सगळ्यांच्याच शरीरामध्ये वात हा वाढणारच आहे. तर या वाताला कंट्रोल करण्यासाठी स्वतःची काळजी घ्या. गरम, उष्ण, ताजं अन्नाचं सेवन करा आणि त्याचबरोबर पंचकर्म आणि बस्ती हे ॲज अ प्रिव्हेंटिव्ह टूल तुम्ही करूच शकता आणि गुडघेदुखीला दूर ठेवू शकता. ओके. तर हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल, तर डॉक्टर सावंत विश्वस्वरूप आयुर्वेदा आणि पंचकर्मा सेंटरला नक्की भेट द्या. थँक यू.